आगामी वर्षात साखर उत्पादनात भरीव वाढ अपेक्षित। सीताफळ उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी, खासदार संजय धोत्रे। आणि बागवान समाजानं शेतीपूरक व्यवसायांवर भर द्यावा, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर वृत्त। आगामी हंगामात साखर उत्पादन 234 लाख टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून उपग्रहाद्वारे घेतलेल्या ऊस पिकांच्या छायाचित्रांच्या आधारे हा अंदाज बांधला गेला आहे। भारतीय कारखानदार संघटना अर्थात इस्मानं ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2016-2017 मधील गळती हंगामासाठी हा अंदाज व्यक्त केला आहे। यंदा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, पंजाब या राज्यातील ऊस उत्पादनात काही प्रमाणात वाढ असेल। राज्यातल्या शेतकऱ्यांनी सीताफळ उत्पादनातून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी, या फळशेतीसाठी सरकार त्यांना सर्वतोपरी सहाय्य करील असं आश्वासन खासदार संजय धोत्रे यांनी काल शेगाव इथं दिलं। महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण आणि संशोधक संघानं आयोजित केलेल्या सीताफळ कार्यशाळा प्रदर्शनात ते बोलत होते। राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं। कृषी क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात सीताफळाचं विक्रमी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। राज्यभरातले सीताफळ उत्पादक या कार्यशाळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। परंपरेनं फळभाज्यांचा व्यापार करणाऱ्या बागवान समाजानं आता बदलत्या काळानुसार शेती, उद्योग आणि तंत्रज्ञान शिक्षणाची कास धरावी असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल सोलापूर इथं केलं। बागवान टाइम्स आणि बागवान शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या बागवान उद्योगरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। वातावरणात होणारे बदल, अनिश्चित पाऊस यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येत असताना बागवान समाजानं शेतीपूरक व्यवसाय तसंच सेवा सुविधा पुरवणाऱ्या व्यवसायांवर भर द्यावा असं शिंदे यांनी सूचित केलं। युवकांनी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी असंही ते यावेळी म्हणाले। राज्यातल्या विविध उद्योगांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बागवान समाजातल्या गुणवंत व्यावसायिकांना शिंदे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमात समाजासाठी व्यावसायिक मार्गदर्शन पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव आणि नागपूर उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। कांदा 550, 250, बटाटा 1600, 700, टोमॅटो 700, 400, भेंडी 1500, 800, कोबी 1200, 600, फ्लॉवर 2000, 1000, चिकू 3000, 1500, अननस 5000, 2000, डाळिंब 9000, 3000। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। जाणून घेऊया हवामानाचा अंदाज। नमस्कार, राज्याच्या हवामानाचा आढावा। गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। मराठवाड्यात व विदर्भात बहुतेक ठिकाणी तर कोकण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडला। पावसाचा अंदाज पुढील 72 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी व त्यानंतर 2 दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी, त्यानंतर 3 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात पुढील 5 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। जोरदार पावसाचा इशारा दिनांक 3, 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 6 ऑक्टोबरला कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच 3 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे।
शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. रब्बी ज्वारीची पेरणी ही वापसा शक्यता पाहून 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. भात पीक हे फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, त्यामुळे शेतात 10 ते 12 सेंटीमीटरपर्यंत पाण्याची पातळी ठेवावी. विभागवार कृषी सल्ला कोकणासाठी भात पीक हे बहुतेक ठिकाणी फुलोरा अवस्थेत व काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतामध्ये पाण्याची पातळी ही 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. पाणी कमी पडत असल्यास शेतीतील बाहेरून म्हणजे नदी, नाले, विहिरी, तलाव इत्यादी ठिकाणून पाण्याचा पुरवठा करावा. फळबागेची व सभोवतालची साफसफाई करावी. मध्य महाराष्ट्र विभागासाठी सल्ला. खरीप पीक हे फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पिकामधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. रब्बी ज्वारीची पेरणी ही 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. वेलवर्गीय भाज्यांमध्ये फुले व फळधारण्याच्या होण्याच्या सुरुवात झाली असून वेलींना काठीचा आधार द्यावा. मराठवाडा विभागासाठी सल्ला. तूर आणि कापूस पीक हे फांद्या फुटणे व कळी लागणे अवस्थेत आहे, म्हणून मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. फळबागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. विदर्भात गेले 5 दिवसात पाण्याची शक्यता असल्याने खरीप पिकात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप पिकाच्या काढणी झालेल्या शेतात व रिकामे झालेल्या शेताचे पाणी मुरवण्याची सोय करावी. रब्बी हंगामासाठी पाण्याची साठवणूक करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 26-24, पुणे 25-21, नागपूर 32-24, औरंगाबाद 31-22, सोलापूर 24-20 आणि नाशिक 28-22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, निसर्ग आणि मानव यांचं एक अविभाज्य नातं पुरातन कालापासून चालत आलेलं आहे. ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनातून मार्मिकपणे दर्शवलेही गेलं आहे. खरंच ही सृष्टी, सभोवतालचं प्राणी जगत आणि मानव सर्वार्थाने एकमेकांवर अवलंबून आहेत का? पण सद्यस्थितीत मात्र मानव हा निसर्गाकडे एक वस्तू म्हणून बघत आलेला आहे आणि स्वतःच्या उपभोगासाठी त्याचा वापर करत आहे. मग मानवाला याची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. या संबंधितच आजचा आपला विषय आहे सोयरे वनचरे, वन्यजीव विषयक वस्तू वापरावरील कायद्याचा अंकुश. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत औरंगाबाद येथून निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक श्री राजेंद्र धोंगडे सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. चला तर मग मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सर, सर्वप्रथम मला आपल्या विषयानुरूप एक प्रश्न विचारायचा आहे की एकूण जी आपली जीवसृष्टी आहे, आपली भारतातली जी जीवसृष्टी आहे, त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचं स्थान नेमकं किती आहे आणि काय? छान प्रश्न विचारला तुम्ही. मुख्य एक संस्कृत सुभाषित आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे. जीवो जीवस्य जीवनम. अन्न साखळीचा अर्थच एका जीवावर दुसऱ्या जीवाचं अवलंबन असणं. आणि जीवो जीवस्य जीवनम ही शास्त्रीय व्याख्या एकदा विचारात घेतली की आपल्याला असं लक्षात येतं की जीवसृष्टीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अन्न साखळी आहेत. त्याला शास्त्रीय भाषेत परिभाषेत परिसंस्था असं म्हणतात. या परिसंस्थामध्ये पाण्यातली परिसंस्था वेगळी असते, जंगलाची किंवा जमिनीवरची परिसंस्था वेगळी असते आणि आकाशातल्या पक्ष्यांची, अर्थात त्याचं जमिनीशी नातं असतं, त्यांची एक परिसंस्था असते. या प्रत्येक परिसंस्थेमध्ये त्या ठिकाणच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची, कीटकांची, जीवजंतूंची अशी एक मोलाची भूमिका असते. आणि सगळे इमाने इदबारे आपलं काम या पूर्ण जीवसृष्टीच्या अन्नशृंखलेमध्ये शांततेने करत असतात. त्यातला प्रत्येक प्राणी महत्त्वाचा असल्यामुळे वन्य प्राणी हा त्यापेक्षा वेगळा केला जाऊ शकत नाही. वन्य प्राणी हा मुळात नैसर्गिक अधिवासात असलेला तसाच एक प्राणी असतो आणि म्हणून यांचं प्रचंड महत्त्व आपल्या मानवी संस्कृतीत सुरुवातीपासून आहे.
किंबहुना आपण असं म्हणू शकतो की पृथ्वीची निर्मिती आणि सृष्टीची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये सुरुवातीला प्राण्यांची निर्मिती झाली आणि यथावकाश नंतर माणूस आला. आणि त्यामुळे ह्या सगळ्या सोयऱ्यांची माहिती शास्त्रीय पद्धतीने विचारात घेणं हे माणसाला पुढच्या अस्तित्वासाठी, भावी जीवनासाठी, सध्याच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं असं त्याचं शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक अशी बाब आहे. नक्कीच. पण मग वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कोणते कायदे अंमलात आणले गेले, कोणते कायदे आहेत? वन्यजीवांच्या व्यवस्थापनात किंवा वन्य प्राण्यांच्या व्यवस्थापनामध्ये दोन खूप महत्त्वाची अंग आहेत. एक ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन सिटू व्यवस्थापन म्हणतात. इन सिटू म्हणजे जागेवरचं व्यवस्थापन. आणि दुसरं एक्स सिटू म्हणजे इतरत्र व्यवस्थापन. जागेवरचं व्यवस्थापन याचा अर्थ वनातलंच व्यवस्थापन, आणि एक्स सिटू याचा अर्थ जर तो प्राणी बाहेर आला असेल तर मग त्या ठिकाणी म्हणजे प्राणी संग्रहालयातलं व्यवस्थापन, त्याच्यानंतर सर्कसमधलं व्यवस्थापन, ज्या ठिकाणी प्राणी इतरत्र ठेवले जायचे पूर्वी त्या ठिकाणचं व्यवस्थापन, असे दोन व्यवस्थापनाचे भाग आहेत. त्यामध्ये पहिला जो भाग आहे इन सिटू व्यवस्थापन ते आहे अभयारण्यातलं व्यवस्थापन, राष्ट्रीय उद्यानातलं व्यवस्थापन, त्याच्याशिवाय आणखी राखीव वनक्षेत्र असतील त्या ठिकाणचं व्यवस्थापन, संरक्षित वन असेल त्या ठिकाणचं व्यवस्थापन, असे प्राण्यांच्या व्यवस्थापनाचे त्या ठिकाणचे वेगळे शास्त्रीय निकष आहेत आणि त्याची काम करण्याची एक निश्चित अशी शास्त्रीय पद्धत आहे. तसंच वन्य प्राण्याचं जे एक्स सिटू व्यवस्थापन आहे, प्राणी संग्रहालयातले वगैरे, त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळे निकष आहेत. बरोबर. पण मग जर वन्य प्राणी पाळले जे जातात तर त्याच्या मागच्या काही तरतुदी आहेत का? आणि जर पाळले जातात तर मग ते कोणते वन्य प्राणी पाळले जातात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण माणसाचा वन्य प्राण्याबरोबरचा इतक्या दिवसाचा जो काही सहवास आहे त्यामुळे खूपदा माणसाला वन्य प्राणी पाळून त्याचं रक्षण करावंसं वाटतं, त्याला प्रेम द्यावंसं वाटतं. प्रत्येक जण त्याच्या मागे हिंस्त्र दिशेने किंवा हिंसेच्या दिशेने पाहतो असं नव्हे, परंतु प्राणी पाळताना आपल्याला एक गोष्ट खूप विचारात घेण्याची असते. ती अशी असते की कोणताही प्राणी आपण विचारात घेऊया. उदाहरणार्थ आपण चर्चेमध्ये असलेला सगळ्यांना लोकप्रिय असलेला आपला राष्ट्रीय प्राणी वाघाचा विचार आपण करूया. वाघ म्हटल्यानंतर वाघाचं वनामध्ये निसर्गात जेव्हा तो अधिवास करतो, राहतो, तो त्यावेळेला सुमारे 30, 40, 50 स्क्वेअर किलोमीटर, चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये त्याचा वावर असतो. किंबहुना त्याचं ते छोटंसं साम्राज्य असतं आणि त्या ठिकाणी वावरताना पाहिजे त्यावेळेला तो फिरतो, पाहिजे त्यावेळेला तो रपेट देतो, पाहिजे त्यावेळेला तो लोळतो, पाहिजे त्यावेळेला तो पाण्यामध्ये बसतो, पाहिजे तेव्हा तो एखाद्या प्राण्याचा पाठलाग करतो, शिकार करतो. ही त्याची जीवनशैली आहे. बरोबर. अशी प्रत्येक प्राण्याची एक वेगळी वेगळी जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे. ही लाईफस्टाईल आपण जर तो प्राणी पाळला तर आपण आपल्या छोट्या मोठ्या शहरी जीवनात किंवा माणसाच्या सहवासातल्या ठिकाणी ही लाईफस्टाईल त्याला आपण उपलब्ध करून देऊ शकू का? ती देऊ शकणार नाही. आपण पुष्कळदा पक्षी पाळतो आणि पिंजऱ्यामध्ये ठेवतो. अगदी मोराला सुद्धा आपण पाळतो किंवा इतर प्राणी पाळतो. पिंजऱ्यात ठेवणं म्हणजे त्यांना एक प्रकारे बंदिस्त ठेवणं आहे. बरोबर. तर या पद्धतीचं व्यवस्थापन होऊ नये म्हणून अलीकडे प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाळताना देखील प्राणी संग्रहालयाचा आवार हा विस्तारित असावा. त्याला अशी रपेट करायला जागा असावी, त्याला बसायला त्याच्या निसर्गाप्रमाणे ठिकाण असावं, गुहेसारखा त्याचा आकार असावा, जवळ नैसर्गिक पाणवठे असावे, अशा पद्धतीच्या रचना व्हायला लागल्या. आणि म्हणून प्राणी संग्रहालयाचं व्यवस्थापन आपण सगळीकडे गेल्यावर अलीकडे खूप बदललेलं पाहतो. बरोबर. आता प्राणी हा नैसर्गिक अधिवासात असल्यासारखा असतो, मोकळा एक आवार असतं आणि एक मोठा असा पाण्याचा खंदक त्याच्याभोवती असतो, बाहेरनं खूप उंच जाळी असते आणि माणूस त्याच्या बाहेरून पाहतो. पूर्वीच्या काळी आपण राणीबागेत एकेकाळी का पाहिलं की पिंजऱ्यात अगदी 10x8च्या पिंजऱ्यामध्ये तो प्राणी सतत सरपटत असायचा, फरफटत असायचा, त्रस्त असायचा, चिडलेला असायचा, कधी कधी तो त्या गजाला ठोसे द्यायचा. पण आज तो नैसर्गिक अधिवासात असल्यासारखा राहावा अशी व्यवस्था आपण प्राणी संग्रहालयांची केलेली आहे. हा त्यातला मुख्य बदल आहे. आता राहिला प्राणी पाळण्याचा. प्राणी पाळण्याच्या बाबतचे निकषच मुळी प्राणी पाळायचा असेल तर व्यवस्थापनातले हे जे निकष आहेत, त्यांच्या आरोग्याचे निकष, त्यांच्या खाद्याचे निकष, त्यांचे हेल्थ कार्ड मेंटेन करायचे आहेत. अच्छा. हा, याच्याकडे सेंट्रल झू ऑथॉरिटी नावाची वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये एक व्यवस्था आहे. हे सेंट्रल झू ऑथॉरिटी जी आहे ती एखाद्या प्राणी संग्रहालयाचे निकष काय असावेत आणि त्या मापदंडावर प्राणी कसा पाळला जावा, कसा ठेवला जावा, या सगळ्या गोष्टी बघते आणि जिथे त्याची पूर्तता होते या सर्व अटीची त्याच ठिकाणी प्राणी पाळण्याची परवानगी देते. थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात असं येईल की प्राणी पाळणं याच्याबद्दलचे निकष हे आता इतके कठीण झालेले आहेत की अतिशय मोठं व्यवस्थापन, ज्यांना हे सगळं शास्त्रीय व्यवस्थापन करणं शक्य आहे, सगळ्या त्यांच्या उपलब्ध अशा गोष्टी उपलब्ध करून देणं आहे, त्यांचं वेटरनरी सायन्सची मदत घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जिथे होत असतील तिथेच प्राणी पाळले जातील, अन्यथा इतरत्र लोकांना पिंजऱ्यात किंवा कुठे बंदिस्त ठेवणं हे जवळपास दुरापास्त आणि अशक्य आता झालेलं आहे. नक्कीच.
लोकसहभागातून आपल्याला जर प्राणी पाळायचे असतील, कारण का पूर्वीच्या काळी प्राणी पाळले जात होते, पण आता कुठेतरी कायद्याच्या मर्यादा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग आपण प्राणी पाळू शकतो का? प्राणी पाळण्यापेक्षा दुसरा पर्याय मी जास्त सुचवेल. प्राणी पाळण्याचे निकष जेव्हा विचारात घेतले तर हळूहळू वैयक्तिकरित्या प्राणी पाळणं आता कमी झालेलं आहे, बरोबर, हे लक्षात येऊन जातं. त्यात एक छोटासा मुद्दा येऊ शकतो, तो अगोदर सांगतो आणि मग त्याबद्दलचं पुढचे सविस्तर वर्णन करतो. आत्ता सध्या प्राणी पाळणारे आणि इतरत्र गावोगाव दिसणारे एक सगळ्यात छोटं महत्वाचा व्यवसाय असलेलं म्हणजे सर्कस. आता नव्या कायद्यामध्ये सर्कसमध्ये प्राणी पाळणं याला देखील त्यांनी प्राणी संग्रहालयाच्या कायद्यामध्ये बसवलंय. सर्कस इज अ मोबाईल झू, चालतं फिरतं प्राणी संग्रहालय म्हणजे सर्कस, असा निकष त्यांनी लावलाय. आणि म्हणून सर्कसला देखील प्राणी पाळायचं असेल तर त्याच्यासाठी डॉक्टर ठेवणे, त्याच्यासाठी आवश्यक असलेले पिंजऱ्याचं आकारमान, त्याचं खाद्याचं सगळं संतुलन, त्याचं आरोग्य, त्याचं सगळ्या गोष्टी पाहणे, किंबहुना आता अशा वन्य प्राण्याकडनं कुठल्याही कसरती न करून घेणे. पूर्वीच्या काळी जाळाच्या चक्रामधून तो प्राणी उडी मारायचा, छोट्याशा स्टूलवर हत्तीला उभं करायचं, हे सगळे जे प्रकार होते, जसे अमानवीय प्रकार होते तसे खरं पाहायला गेलं तर हे त्या प्राण्यांच्या दृष्टीने सुद्धा अप्राणीय प्रकार होते. त्यांना जे करायला नको ते आपण करायला भाग पडत होतो. हे सगळं सर्कसमध्ये आता बंद झालंय. फक्त असलेले जुने प्राणी पाळत राहायचे आणि त्यांनाच सांभाळून फक्त त्यांचं प्रदर्शन करायचं, परंतु त्यांना कसरती करायला लावायचं नाही, असे देखील आता कायद्यामध्ये पुढचे निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे सर्कसचा मुद्दा इथे संपला. आता माणूस म्हणून प्राणी पाळायचा असेल, वन्य प्राणी, तर त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो, हा खूप ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्याचं तेवढ्याच महत्त्वाचं उत्तर मला इथे देणं आवश्यक असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की आता जर प्राणी आम्हाला पाळायचा आहे, आमच्या मनामध्ये भूतदय आहे, आम्हाला प्राण्याचा अभ्यास करावा असं वाटतो, प्राणी चांगल्या पद्धतीने संवर्धन व्हावं असं आमचं मत असेल, तर आमच्या पुढे काही वेगळे पर्याय आहेत. वेगवेगळ्या शहरामध्ये अत्यंत उत्तम अशी प्राणी संग्रहालय आहेत की ते शास्त्रीय पद्धतीने त्यांचं काम करत आहेत. आता या सगळ्या प्राणी संग्रहालयामध्ये हळूहळू लोकांना देणग्या देण्यासाठी आता त्या ठिकाणी प्रवृत्त करण्यात येते, आव्हान देण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीनं कायदेशीर व्यवस्थापन देखील करण्यात येत आहे. त्या माध्यमातून जर आपल्याला असं वाटलं की मला एक वाघच पाळायचा आहे, तर वाघ मी पाळू शकणार नाही, परंतु त्याच वेळेला बोरिवली नॅशनल पार्कमध्ये जे प्राणी संग्रहालय आहे तिथे जर वाघ असेल तर या वाघाचं 6 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं तिथलं व्यवस्थापनाचा जो खर्च आहे तो जर मी भरत असेल तर त्या ठिकाणी मला क्रेडिट लाईन मिळेल. त्या ठिकाणी जे वाघाचा जो काही पिंजरा असेल किंवा जे वाघाची त्या ठिकाणी केलेली व्यवस्था आहे त्या केजच्या बाहेर लिहिलं जाईल माझं नाव किंवा माझ्या कंपनीचं नाव आणि त्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा खर्च तिथे वर्ग होईल आणि याचा आयकरामध्ये, इन्कम टॅक्समध्ये देखील सेक्शन 80G मध्ये त्या संबंधित माणसाला सवलत मिळेल. अशा पद्धतीची तरतूद आता सगळ्या प्राणी संग्रहालयात होते. ज्या ज्या माणसांना किंवा ज्या लोकांना, ज्या संस्थांना असं वाटतं की आपण इथून पुढे प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाळण्यामध्ये योगदान द्यावं, त्यांच्यासाठी हा खूप छान मार्ग आता नव्याने खुला झालेला आहे. नक्कीच. सर, जसं की आता तुम्ही आम्हाला माहिती दिलीत, आपण आता जिवंत वन्य प्राण्यांच्या बाबतीत जे कायदे आहेत ते आपण बघितलेत, पण अवैधरित्या प्राण्यांची शिकार करून त्यांची कातडी, नखे, केस अशा प्रकारची अवैधरित्या त्यांच्या वस्तू विकल्या जातात, तर त्याबद्दल काय कायदे आहेत ते, त्याला आपण कसा आळा घालू शकतो? वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्येच त्याला आळा घालण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आज जगामध्ये जे अवैध व्यापार आहेत त्या अवैध व्यापारामध्ये 2 क्रमांकाचा अवैध व्यापार हा वन्य प्राण्यांच्या चीज वस्तूचा आहे. पहिला जो आहे तो ड्रग्सचा आहे, दुसरा हा आहे आणि तिसरा जो आहे तो शस्त्रास्त्र आणि सोनं नाणं वगैरे यांचा आहे, डायमंड्स वगैरे यांचा आहे. त्यामुळे इतकं गांभीर्य याला आलंय. वन्य प्राण्यांच्या सगळ्याच अवशेषाची प्रचंड तस्करी आज होते आहे. उदाहरणार्थ वाघ जर आपण घेतला तर वाघाची नखं, वाघाचे दात, वाघाची कातडी, वाघाची हाडे. वाघाची हाडे हे औषधीसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि म्हणून चीन आणि इतर देश जे आहेत या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जगातल्या सगळ्या वाघांची तस्करी होते. त्याचे केंद्रबिंदू शेवटी जाऊन मिळतं ते चीनला. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. बिबट्याच्या बाबतीत सुद्धा त्याची सुद्धा तस्करी होते. एक शिंगी गेंडा ज्याला रायनोसेरोस म्हणतो, जो आसामचा प्रसिद्ध आहे, त्याची देखील त्याच्या शिंगासाठी होते, कारण शिंगामध्ये औषधी गुण आहेत म्हणून होते. तर अशा पद्धतीनं प्राणी, पक्षी, मासे, साप, त्याच्यानंतर मगर या सगळ्यांच्याच प्राण्याची कातडीची तस्करी, त्यांच्या वेगवेगळ्या अवयवाची तस्करी हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. आणि म्हणून याच्यासाठी या कायद्यामध्ये 2-3 गोष्टी केल्या आहेत. त्या थोड्याशा कायदेशीर बाबी सांगतो. वन्य प्राण्यांच्या ज्या चीज वस्तू असतात त्याला या कायद्याच्या भाषेमध्ये 3 वेगवेगळे टर्म्स आहेत, त्याला शब्द आहेत. ती शब्दावली सांगतो. पहिली गोष्ट आहे ट्रॉफी
की ज्याला मृगया चिन्ह असं म्हणतात. अच्छा. वन्य प्राण्यांचं कोणतीही चीज वस्तू, मग त्याचे केस असो, कातडी असो, नख असो, दात असो, शिंग असो, बरोबर. किंवा इव्हन त्याची अंडी असो, या सगळ्याला ट्रॉफी या संज्ञेमध्ये मोडतात. आणि ट्रॉफी म्हणजे मग असं झाल्यानंतर काही वेळेला मग असं होतं की त्याचं याला एक केमिकल ट्रीटमेंट द्यावी लागते. मग कच्च्या ट्रॉफीज असतात की ज्या कापलेल्या आहेत पण अजून त्याची प्रक्रिया व्हायची, कातडं कमवणं ज्याला म्हणतो आपण, टॅनिंग असा शब्द आहे त्याला. तर मग कच्च्या ट्रॉफीज त्याचीही एक व्याख्या आहे. आणि ॲनिमल आर्टिकल्स म्हणजे प्राण्यापासून बनवलेल्या चीज वस्तू ही एक वेगळी संज्ञा आहे. की उदाहरणार्थ एखाद्या शिंपल्यापासून, शंख शिंपल्यापासून बटन्स केले जातात, तर मग ती ॲनिमल आर्टिकल झाला. अच्छा. कारण तो वाईल्ड ॲनिमल या डेफिनेशनमध्ये ते देखील येतं. तर अशा पद्धतीनं ही प्रचंड मोठी व्यवस्था आहे. आणि या सगळ्यांचा व्यापार हा देखील या कायद्यानुसार बंधनकारक आहे की त्याला परमिट पाहिजे आणि बिनापरवानगी करता येणार नाही. त्याच्यासाठी कलम 40 ते कलम 49 असे या कायद्याचे कलम आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळी बंधनं आहेत. बरोबर. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. त्यामुळे प्राण्यांच्या वस्तू का पाळायच्या नाहीत? शेवटी प्राण्यांचा जीव घेतल्यानंतर ह्या वस्तू बनतील. आणि म्हणून या वस्तू वापरण्यावरच आपण जर बंधनं आणली तर नॅचरली, नैसर्गिकरित्या असं होईल की ते प्राण्यांच्या जीवाला आज जो धोका आहे तो तुलनेने कमी होईल. म्हणून प्राण्यांच्या वस्तू, ट्रॉफीज, मृगया चिन्ह ही व्यापाराची नाहीत. आणि वापरायची असेल तर त्याला परमिशन लागेल. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण असा काय संदेश देऊ शकता? 2 गोष्टी सांगूयात की या कायद्यामध्ये वन्य प्राण्याची अत्यंत व्यापक अशी व्याख्या आहे. अनुसूची 1 ते 4 अशा वेगळ्या 4 सूचीमधून जेवढे काही प्राणी नैसर्गिक अधिवास आहेत ते वन्य प्राणी आहेत. मग यामध्ये शंख शिंपल्यापासून सगळ्या गोष्टी वन्य प्राण्यामध्ये येतात. पक्षी, मासे वगैरे सगळे येतात आणि प्राणी येतात. आणि मग या प्राण्यांच्या त्यांच्या परिसंस्थेतल्या भूमिकेनुसार त्यांचं महत्त्व ठरतंय आणि त्यानुसार त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. अच्छा. मग त्या प्राण्याची शिकार केली तरी शिक्षा आहे, प्राण्याचा अवैध व्यापार केला तरी शिक्षा आहे, आणि प्राण्यांपासून बनलेल्या चीज वस्तूचा व्यवसाय केला तरी देखील शिक्षा आहे. त्या शिक्षा एकंदर सर्वसामान्य लोकांना माहीत असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट त्याची अनुसूची 1 ज्याच्यामध्ये वाघ, बिबट्या, गवा ही आपल्याकडले प्राणी आहेत, अस्वल, काळवीट. अनुसूची 1 मधला प्राणी आणि अनुसूची 2 भाग 2चा प्राणी याबद्दलचा कुठला गुन्हा जर घडला तर त्या प्रकरणामध्ये 3 ते 7 वर्षापर्यंत कारावास, जेल, अधिक किमान ₹10,000 दंड अशा पद्धतीची दंडाची तरतूद आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेली जी मालमत्ता असेल, गाडी, घोडं काही वापरलं असेल, त्यांनी बंदूक वापरली असेल तर ती सगळी सरकार जमा करण्याची तरतूद आहे. इतर अनुसूची, ह्या 2 अनुसूची वगळता इतर अनुसूचीतल्या वन्य प्राण्याबद्दल जर गुन्हा घडला असेल तर त्यामध्ये 3 वर्षापर्यंत कारावास आणि त्यामध्ये किंवा ₹25,000 दंड अशी तरतूद आहे. आणि त्यातली जर चीज वस्तू गुन्ह्यात सहभागी असेल तर ती सरकार जमा करण्याचं प्रावधान आहे. हे प्रावधान याच्यासाठी सांगायचं की माणसाने समजून संवर्धन केलं पाहिजे, पण नसेल तर केवढं गंभीर शिक्षा होऊ शकते याची त्याला जाणीव असली पाहिजे. परंतु अलीकडे माणसाच्या हे लक्षात आलंय की हे सहजीवन आहे, सिम्बायोसिस आहे. आणि त्यामुळे सहजीवन म्हटल्यानंतर आपण या सगळ्या प्राण्यांच्या शिवाय जगू शकत नाही. किंबहुना हे प्राणी सर्व आहेत म्हणून आजचा आपलं जीवन हे सुखकर झालंय हे ज्या दिवशी माणसाला समजेल, नक्कीच प्राण्याबरोबर माणूस प्रमाणे पुन्हा जगायला शिकेल, याबद्दल मला असा विश्वास वाटतो. नक्कीच. प्रेक्षक हो, सोयरे वनचरे म्हणजे काय तर वृक्ष आणि वन्य प्राणी ह्या जीवसृष्टीत ते आपल्या आधी निर्माण झाले, आपल्या आधी आले, म्हणजे ते आपले बांधवच ना. वन विभाग आणि सरकार बरोबरच सामान्य नागरिकाने म्हणजे आपणच त्यांचं पण संरक्षण केलं पाहिजे ना आपल्यासोबतच. कारण का जर त्यांच्यामध्ये समतोल ढासळला तर याचा कुठे ना कुठेतरी परिणाम आपल्या जीवनावरती, त्याचबरोबर आपल्या येत्या पिढीवरती पण होणार आहे. तर याची नक्कीच सगळ्यांनी जाणीव करून घ्यावी, काळजी घ्यावी. डोंगडे सर, आज या महत्त्वाच्या विषयासंदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.